विदर्भातील सुप्रसिद्ध नवरात्र दुर्गा उत्सव गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। शहरातील दुर्गा मंडळांचे विशेष म्हणजे मंडळाचे सदस्य ज्या शक्तिपीठाचा देखावा तयार करत असतात तिथूनच अखंड ज्योत आणूनही भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येत असते। यावर्षी दुर्गा उत्सव मंडळ मोटर स्टँड आरमोरच्या वतीने जम्मू काश्मीर येथील माता वैष्णोदेवी देखाव्याचे आयोजन केले असल्याने आज मंडळाचे सदस्य अखंड ज्योत आणण्यासाठी जम्मू काश्मीर येथे असलेल्या माता वैष्णोदेवीस जाण्यासाठी आरमोर येथून प्रस्थान केला आहे। या संदर्भात गडचिरोली जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री अशोक चौधरी यांनी माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड कटरा प्रभारी ऑपरेशन विंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून मंडळाच्या सदस्यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे। यावर्षी जे आहे आम्ही वैष्णोदेवी माताची ज्योत आणत आहोत आणि प्रत्येक वेळेस आम्ही ज्योत आणत असतो। यापूर्वी 2 वेळा ज्योत आलेली आहे वैष्णोदेवीची आणि विषम संख्या राहावा म्हणून ही तिसरी ज्योत आणत आहोत आम्ही। आणि ही जी ज्योत आहे इथून आता थेट जम्मू काश्मीरला जाईल कटरा इथं आणि तिथून ज्योत प्रज्वलित करून परत नागपूरला येईल। ही अखंड ज्योत यात्रा आज आरमोरी येथून प्रारंभ झाली असून दिनांक 5 ऑक्टोबरला मंडळाचे सदस्य वैष्णोदेवी येथे पोहोचणार आहेत। त्यानंतर वैष्णोदेवी मंदिरातून तेवत असलेली अखंड ज्योतीतून आपल्याकडील ज्योत प्रज्वलित करून थेट परतीचा प्रवास सुरू करणार आहेत। परत 9 ऑक्टोबरला नागपूर येथे अखंड ज्योतीचा आगमन होऊन रात्र विश्राम होणार आहे। त्यानंतर 10 ऑक्टोबरला नवरात्र घटस्थापनेच्या दिवशी सकाळी 10 वाजता अखंड ज्योतीचा आरमोरी शहरात आगमन होणार असून शहरातील देवी भक्तगण शहर प्रवेशापासून अखंड ज्योतीचे स्वागत करणार आहेत। अखंड ज्योत आणण्यासाठी प्रवास करणाऱ्या मंडळ सदस्यांची व वाहनाची विधिवत पूजा करून प्रस्थान करण्यात आले असून यावेळी मंडळाचे सदस्य कार्यकर्ते व देवी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताजा अपडेट आणि घडामोडीसाठी DRD न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा DRD न्यूज।